नमस्कार शेतकरी बांधवांनो. उन्हाळी मिरची लागवड करण्याची जोरदार तयारी आता सध्या शेतकरी करत आहे. आता सध्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या नांगरून पडलेल्या आहे आणि रोपांची बुकिंगसुद्धा ही झालेली आहे. आता बरेचशा शेतकऱ्यांचे फोनही येत आहेत, "सर, मागच्या 2 वर्षापासून मी तुमचे व्हिडिओ बघत आहे, तुमचं मार्गदर्शन घेत आहे आणि तुमचे व्हिडिओ मला खूप चांगले वाटतात आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव मी तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतो. यावर्षी माझीसुद्धा इच्छा आहे की उन्हाळी मिरची ही लागवड करायची आहे. माझ्याकडे पाणी आहे, सगळ्या काही गोष्टी माझ्या उपलब्ध आहे, पण मला आता मिरची लागवड ही करायची आहे. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत मला तुमचं मार्गदर्शन हे पाहिजे." आणि आता यावर्षी उन्हाळी मिरची लागवड करत असताना 2 प्रश्न सध्या माझे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सर, एवढ्या टेम्परेचरमध्ये मिरची ही जमेल का? आमच्या भागामध्ये जवळपास 40, 42, 45 डिग्रीपर्यंत तापमान हे जात असतं. या तापमानाचा काही फटका या मिरची पिकाला होतो का? किंवा काही नुकसान आपलं होऊ शकतं का? या संदर्भात मला मार्गदर्शन पाहिजे. तर या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण हा व्हिडिओ तुम्हाला एक नवी दिशा आणि आशा देणार आहे की आपण ह्या सगळ्या काही गोष्टी सक्सेस करू शकतो किंवा नाही. बघा, आपली उन्हाळी मिरची लागवड करत असताना आपण जर काही गोष्टींचं नियोजन केलं तर 100% आपल्याला उन्हाळी मिरची सक्सेसफुल करता येईल. पण काही चुका आहेत ज्या जर आपण केल्या तर 100% आपला त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. झालेला खर्चसुद्धा आपला निघू शकत नाही, असं पण या ठिकाणी होऊ शकतं. मग हा खर्च जो आहे तो अतिरिक्त होऊ नये किंवा जे काही चुका तुमच्या होतात त्या होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या काय चुका होतात तर त्या चुका संदर्भात सांगताना मला एवढंच सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण बेड हे काढलेले असतात, त्याच्यावरती ठिबक हे टाकलेलं असतं, त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाकण्याची ही वेळ आलेली असते. आता मल्चिंग पेपर काय टाकायचं आणि त्याचे फायदे तोटे काय या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ मी दिलेला आहे, तो पण आवर्जून बघा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याला देतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता त्यावर मल्चिंग पेपर टाकायचं तर त्या अगोदर आपल्याला भेसळ डोस टाकायचा. का टाकायचा आहे? कारण मल्चिंग पेपर टाकल्यानंतर तो टाकता येणार नाही. मग आता ज्या ठिकाणी 2 बॅग ओतायच्या, ज्या ठिकाणी 4 बॅग, ज्या ठिकाणी 4 बॅग, त्या ठिकाणी 6 बॅग, काही मायक्रोन्यूट्रिएंट असं काही मिक्सचर घेऊन आपण ते भेसळ डोस तयार केलेला असतो आणि तो आपण ते मल्चिंग पेपरच्या खाली हा टाकत असतो. आता तो अजिबात टाकण्याची गरज नसते, तरीसुद्धा तो आपण टाकतो. आता होतं काय, तो जो काही भेसळ डोस आपण टाकणार आहे तो ते खतं असतात गरम आणि टेम्परेचर ऑलरेडी जे काही 40, 42, 45 तुमच्या भागामध्ये असेल ते तर असतंच. पण ह्या खतांचं टेम्परेचर, तापमान त्या ठिकाणी वाढलं जातं. त्याच्यानंतर तुमचे जे काही ठिबक आहे, त्या ठिबकच्या माध्यमातून जे काही पाणी त्या ठिकाणी पडतं थेंब थेंब, त्याचीसुद्धा उन्हाळ्यामध्ये वाफ तयार होते आणि त्या वाफामुळे सुद्धा त्या ठिकाणी तापमान हे वाढतं. मल्चिंग पेपर ऑलरेडी पन्नी असल्याकारणाने ती तापते आणि तिथंसुद्धा त्याचं तापमान हे वाढलं जातं आणि वरून पडणारा जो सूर्यप्रकाश आहे त्याच्या 40-45 डिग्रीपर्यंत जे काही तापमान तुमच्या भागात असेल ते, मग आता 40-45 ते आणि इकडून 5-6 डिग्री वाढलेलं हे खतांमुळे, मल्चिंग पेपरमुळे, ते वाफेमुळे, तर त्याच्यामुळे 50-55 डिग्री ते तापमान जाते आणि उन्हाळ्यामध्ये जे काही गरम हवा वाहते, ज्याला आपण झळा म्हणतो, त्या झळासुद्धा मल्चिंग पेपरच्या खालून त्या होलमधून निघत असतात. त्या ठिकाणी त्याला करंडे पडणे हा सुद्धा एक भाग असतो. त्याच्यामुळे ही जी आपण अतिरिक्त हीट त्या ठिकाणी तयार करतोय त्या खतांमुळे, ती जर हीट आपण सुरुवातीला नाही टाकलं ते भेसळ डोस तरी चालतो, पण तो भेसळ डोस टाकला नाही पाहिजे. आपल्या झाडाजवळ जेवढी हीट कमी ठेवता येईल तेवढी कमी ठेवायची आहे. हा सर्वात मोठा सल्ला मी तुम्हाला देतो. दुसरं, जर आपल्याला भेसळ डोसच टाकायचं नाही तर मल्चिंग पेपर टाकण्याचा सुद्धा काहीही अर्थ उरत नाही. भेसळ डोस आणि मल्चिंग पेपर हा मिरची लागवड केल्याच्या 20 ते 25 दिवसानंतर टाकायला पाहिजे. आता मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस मिरची लागवड करतो ते रोप ट्रेमध्ये असणार आहे, ते नंतर आणून आपण लागवड करणार आहे. म्हणजे आता इथून उपटणार तर ते लावणार, म्हणजे तर ते उपटल्यानंतर पुन्हा हवा लागणार, ते सुकणार, परत आपण ज्या ठिकाणी लावून तिला सेट होण्यासाठी 3-4 दिवस त्याला लागणार. ते रोप अजून सेटच झाले आणि त्याला खताची काय आवश्यकता, म्हणून भेसळ डोस हा नाही टाकला तरी चालेल. आता तो भेसळ डोस टाकायचा केव्हा आहे, पुन्हा हा प्रश्न उद्भवणार आहे. तर तो भेसळ डोस टाकायचा शेतकरी बांधवांना आपल्याला 20 ते 25 दिवसानंतर, ज्यावेळेस झाड हे चांगले फुटवे काढलेले असेल, झाड चांगली वाढ झालेली असेल, चांगला सेट झालेला असेल, त्यावेळेस तुम्ही जर खतं टाकले तर त्याला मुळ्या फुटलेल्या असतात, तेव्हा ते युरिया जो असेल किंवा फॉस्फरस असेल किंवा पोटॅश जे असेल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या ते झाड अपटेक करेल आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटेल. म्हणजे सुरुवातीला खत न टाकता आपल्याला खतं टाकायचं आहे, पण जवळपास लागवड झाल्याच्या 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला ते खत टाकायचं आहे. मल्चिंग पेपर तर सुरुवातीला टाकायचंच नाही आहे. मल्चिंग पेपर जर टाकायचंच नाही आहे तर तीसुद्धा वाफ आपल्या त्या ठिकाणी कमी होऊ शकते. आता राहिली फक्त काय, ते पाण्याची वाफ आणि वरून पडणारा सूर्यप्रकाश. याच्यामुळे तुमच्या मिरची पिकाला काहीही साईड इफेक्ट होत नाही किंवा एवढं नुकसान तुमचं हे होत नाही. पण जर समजा तुम्ही भेसळ डोस टाकला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर टाकला आणि मग तिथं वाफ तयार झाली आणि त्या ठिकाणी जर वरून सूर्यप्रकाश पडला तर 100% तुमचं, जर कमी दिवसाचं रोप असेल, 30-35 दिवसात जर तुमचं रोप असेल तर 100% तुमचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचा एक विषय, अजून त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम काय येतो की उन्हाळ्यामध्ये आजूबाजूला काही हिरवं नसतं.
आणि मल्चिंग पेपरच्या खाली ओलावा असतो, त्या ओलाव्यामुळे आणि त्या दमट वातावरणामुळे त्या ठिकाणी गोगलगाय, रात्रीच्या वेळेला गोगलगाय, नाकतोडे किंवा अजून काही कीटक जे असतात ते त्या मल्चिंग पेपरच्या खाली लपलेले असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी तिथं संध्याकाळच्या वेळेस ते कवळं रोप लागवड केलेलं असतं, त्यांना खाण्यासाठी काही नसतं, तर हे काय करतात की त्या रोपाच्या चहूबाजूने ते कतरतात आणि त्या ठिकाणी एक कॉलर रॉट नावाचा रोग त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त रोप जे आहे तुमचं त्या ठिकाणी कोलमडून पडतं, जळतं. हा एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो. म्हणून मल्चिंग पेपर हा पण टाकायचा नाही, तो नंतर टाकायचा आहे. 20-25 दिवसाच्या नंतर तो मल्चिंग पेपर टाकायचा आहे. म्हणजे तुमच्या ज्या चुका सुरुवातीला होत होत्या, ह्या जर 2 चुका तुम्ही टाळल्या, भेसळ डोस न टाकणे आणि मल्चिंग पेपर न टाकणे, तर 100% तुमचा फायदा ह्या ठिकाणी होईल. आणि तुम्ही जे उन्हाळी मिरची ज्या पर्पजने लावतात, तो पर्पज जो उद्देश आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा प्लॉट डेव्हलप होईल. आता या संदर्भातलं मल्चिंग पेपर टाकायचा केव्हा आहे, भेसळ डोस कोणता घ्यायचा, या संदर्भातला सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. पण आजचा सर्वात मोठा सल्ला हाच होता की ह्या 2 चुका ज्या आहेत, भेसळ डोस टाकणे आणि मल्चिंग पेपर टाकणे, ह्या टाकायचा नाही आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी हाच सल्ला शेतकऱ्यांना दिला होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीअंतर्गत ती ट्रीटमेंटसुद्धा केली होती. आता आमच्या भागामध्ये म्हणजे बुलढाणा एरिया, बुलढाण्यापासून ते तुमचा कन्नडपर्यंतचा जो एरिया आहे, या एरियामध्ये मॅक्झिमम म्हणजे 20 एप्रिलपासूनच मिरची लागवडी सुरू झालेली असते. 20 एप्रिलच्या दरम्यान 10 ते 20-25% मिरची लागवड असते आणि 1 मे ते 10 मेच्या दरम्यान जवळपास 100% मिरची ही लागवड झालेली आहे. 90% पर्यंत मिरची लागवड झाली असेल, पावसाळ्यामध्ये 10%, ज्यांच्याकडे पाणी नाही अशी 10% लागवड ही नंतर, अशी 100% ही मेपासून ते जूनपर्यंत होऊन गेलेली असते. आता होतं काय, मागच्या वर्षी लोकांना सल्ला दिला होता, ज्या शेतकऱ्यांनी 1 मेला मिरची लागवड केली होती त्यांना मी सल्ला दिला होता की तुम्ही जर 1 मेला मिरची लागवड करत असाल तर भेसळ डोस टाकू नका आणि मल्चिंग पेपर हा टाकू नका. मग तुम्हाला मल्चिंग पेपर केव्हा टाकायचा आहे किंवा भेसळ डोस केव्हा टाकायचा आहे, तर 1 मेला जर तुम्ही लागवड करत असाल तर 20 मे ते 25 मेच्या दरम्यान तुम्हाला भेसळ डोस पण टाकायचा आहे आणि मल्चिंग पेपर पण टाकून घ्यायचा आहे. आणि जूनमध्ये पाऊस सुरू होतोच, तर जूनमध्ये पाऊस सुरू झाल्याच्या नंतर मल्चिंग पेपर टाकल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नसतो. झाड सेट झाल्यास काहीही प्रॉब्लेम पुढे येत नाही. असा सल्ला शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्यांना तो पटला आणि त्यांनी तो केलासुद्धा. पण एक प्रॉब्लेम मागच्या वर्षी असा झाला, 1 मेला ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती तर 12 मेपासूनच पाऊस हा सुरू झाला, तर 30 मेपर्यंत सुद्धा पाऊस चालूच होता. म्हणजे ना त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मल्चिंग पेपर टाकता आला ना भेसळ डोस टाकता आला. आता त्या ठिकाणी काय झालं की वरून पाऊस पडल्यामुळे त्या बेड जे आहे ते खापून बसले, जमीन ही कडक पडली, कॉम्प्रेस होऊन बसली खाली आणि त्याच्यामुळे ज्या रूट आहेत, ज्या मुळ्या आहेत त्या पांगल्या नाही, पसरल्या नाहीत किंवा जे मुळे आहेत त्या ठिकाणी गुंडाळून बसली, असे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आले आणि त्यांचे प्लॉट लवकर खराब झाले. आता ज्या शेतकऱ्यांनी माझा सल्ला ऐकला नव्हता त्यांचा फायदा कसा झाला की मे महिन्यामध्ये काही टेम्परेचर होतं, पाऊस पडल्यामुळे पूर्ण महिना पाऊस आल्यामुळे ते टेम्परेचर वाढलंच नाही. जे खताची वाफ तयार व्हायची ती वाफ तयार झालीच नाही. ते खत इमिजिएट त्या झाडाला लागून पण गेलं आणि त्यांचे डेव्हलपमेंट पण खूप चांगले झाले. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी माझा सल्ला ऐकला त्यांचा फायदा नाही झाला आणि ज्या शेतकऱ्यांनी माझा सल्ला ऐकला नाही त्यांचा फायदा हा त्या वातावरणाने होऊन गेला. आता मी जो सल्ला दिला हा उन्हाळा पाहून दिला, टेम्परेचर पाहून दिला, मी पावसाळा पाहून नाही दिला. आणि मागच्या वर्षी असं झालं की माझे आजोबासुद्धा सांगतात की मलाही आठवत नाही की मे महिन्यामध्ये एवढा कधी पाऊस पडला असेल. म्हणजे आता ही नैसर्गिक बाब आहे, त्याच्यामध्ये माझा काही दोष नव्हता. पण माझ्या सांगण्यामुळे ती गोष्ट झाली. मी त्यांना सांगितलं टाकू नका, त्यांची टाकण्याची इच्छा होती पण मी टाकू दिलं नाही, तर त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं. अशा शेतकऱ्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांना क्षमा आहे माझी, म्हणजे क्षमा करा त्या म्हणजे एक खरंच चुकी झाली ती माझी. चुकी म्हणण्यापेक्षा ती माझी चुकी नव्हतीच, तो नैसर्गिक आपत्ती होती. पण कसं आहे, मी सांगितलं म्हणून मलाही वाईट, त्यांनी माझं ऐकलं म्हणून त्यांनाही माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला की तुमचं ऐकलं नसतं तर माझा फायदा झाला असता. पण मला विचारल्यानंतर उन्हाळ्यामध्ये तो प्रश्न केलेला होता, मी उन्हाळ्यामध्ये तो सल्ला दिलेला होता, पावसासाठी तो सल्ला नव्हता आणि मी आताही सध्या तेच सल्ला देतो आहे. आता सध्या तुम्हाला जर एप्रिलमध्ये मिरची लागवड करायची असेल किंवा मेमध्ये मिरची लागवड करायची असेल तर काही हवामान तज्ज्ञ आहे की जे पुढचा अंदाज आजच सांगतात, पुढच्या 10 दिवसाचा 15 दिवसाचा अंदाज आजच सांगतात. तर त्या अंदाजाचा आढावा घेऊनसुद्धा आपण काही गोष्टी ह्या केल्या पाहिजे. नाहीतर काय होतं, मी तर सांगून जातो आणि पाऊस येईल याची आता मी पुढचे थोडी मला माहिती आहे की मला पुढचं भविष्य माहीत आहे. पण झाल्या त्या गोष्टी झाल्या, मागच्या वर्षीच्या ज्या होऊन पडल्या त्या होऊन पडल्या. आता सध्या मार्च महिना सुरू झाला आहे, मार्च महिन्यातही बरेचसे शेतकरी ढोबळी मिरची, शिमला मिरची ह्या गोष्टी लागवड करत आहे. बरेचसे लोकांचे फोन आले, बरेचसे शेतकरी लागवडी केली, काहींनी मल्चिंग पेपर टाकला, काहींनी मल्चिंग पेपर टाकलेला नाही आहे.
पण मी त्यांना हा सल्ला देईल की 15 मार्चपर्यंत परत हवामान तज्ज्ञांनी पाऊस वगैरे सांगितला आहे, थोडंसं त्याचा आढावा घेत राहा आणि त्या पद्धतीने तुमची पुढे ट्रीटमेंट ही करत राहा किंवा थोडंसं कनेक्टमध्ये राहा, काय करायचं काय नाही या संदर्भातले माहिती मी तुम्हाला नक्कीच देत राहील. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. ही माहिती कशी वाटली किंवा मागच्या वर्षी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी झालेल्या असतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा होईल. मिशन समृद्धी, तुमचा विश्वास, माझी जबाबदारी. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.